नमस्कार मंडळी. तर आता आम्ही चाललो शेतात फिरायला. खूप दिवस झालं, म्हटलं आता जरा शेतात चक्कर मारून यावी. चला तर मग जाऊया. चला चला. अरे देवा, आपण तर हे पाहिलंच नाही. सगळं जळून गेलं. आणि हे बघ, दोडके तर किती मोठे होऊन गेले रे. काय खरं नाही. हे बघ ना, दोडके भाजीला नाही घरात. आणि इथे तोडून नेऊ. कशाला तोडून काय करायचं बाबा आता? काय नाही करू शकत. पाहिजे असते. नाही पाहिजे, राहू दे. तोडतो. कसं तोडायचं? राहू दे, जाऊ दे. आम्हाला 2-3 दिवसापासून वेदच्या पप्पांना मसाले भात खायचा आहे. पण त्याच्यासाठी बाजारालाच गेलो नाही, तो भाजीपालाच नाही. आणि इथं असं नाही आहे सिटीसारखं की लगेच लागलं आणि घेऊन यावा. बाजाराला नाही गेलो का आठवड्याभर तसंच बसावं लागतं. कोणाला टाईम पण नसतो परत. त्याच्यामुळं म्हटलं जावं शेतात आणि कुठं काय असेल तर ते भातात टाकून देता येईल. त्याच्यामुळं आलो आहे. पण काय घरी जागरण होतं, त्याच्यामुळे लक्षच दिलं नाही. तर असं सगळं होऊन गेले खराब. पाणी पण नाही, काय नाही, आणि वाळून गेले सगळं. कोणाला माहीत असेल तर कमेंट करा की हे असे आंबे पिवळे का झालेत, पिकायला लागलेत की उन्हाने काय झालंय की दुसरं काय झालंय ते. पिकायला लागलेत. नाही बाळ, मला नाही वाटत पिकायला लागलेत. चला. म्हणजे पिकायला लागल्यावर यांनाच होतात. अच्छा ठीक आहे, चल. हे काय आता वाळून गेले बाय. हे ना अवाईच्या शेंगा आहेत. हा, तुला सांगू का फ्रूट कोणता फेवरेट आहे सांगू का? सांगा. मँगो. हा, मँगो लय खाऊन दिवा लावतो. आता शेतात तर काय मसाले भातासाठी काही भेटलं नाही, त्याच्यामुळं घरी आले आणि जे जे होतं ते सगळं काढून घेतलं. टोमॅटो, घोसाळे, कांदा वगैरे आणि कट करून घेतलं. सोयाबीन पण होतं, अद्रक लसूण वगैरे जे काही बेसिक आहे, आणि भाज्या जे भेटतील ते. शेजारून सासूबाई बटाटे पण घेऊन आल्या होत्या. मला हे चांगलं जमतं. जरी काही नसेल आपल्याकडे, कशाची कमी असेल तरी पण आपण ॲडजस्ट करून घरच्या घरी आता सुरुवातीला तेल टाकलं आणि जिरी मोहरी टाकली आणि जे खडे मसाले काढले होते ते मी टाकले. सिनेमन, तेजपत्ता, काळी मिरी, विलायची एवढं टाकलं आणि कांदा दिला टाकून आणि लाल होईपर्यंत परतून घेतला. आणि मग त्याच्यानंतर मी अद्रक, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतली होती ती टाकली आणि ती पण छान परतून घेतली. काय चाललंय बाई? मिरची, अद्रक, लसूण चांगलं भाजून घेतल्यावरती त्या ज्या काही भाज्या होत्या, घोसाळं सुद्धा मी टाकलं होतं या मसाले भाताला. टोमॅटो आणि सोयाबीन, बटाटा एवढं सगळं टाकलं होतं. आणि मग नंतर मी कोरिएंडर पावडर म्हणजे धना पावडर आणि मटन मसाला टाकला होता आणि सगळं छान मिक्स करून घेतलं. नंतर 10 मिनटं पुलाव राईस होता माझ्याकडे इंडिया गेटचा, तो 10-15 मिनटं भिजवून ठेवला होता आणि टाकला. मीठ टाकलं आणि पाणी टाकून छान मिक्स केलं. आता मीठ कसं टाकायचं, काहींकडून खूप आळणी होतो कधी कधी मसाले भात, तर जे पाणी असतं ना ते थोडं खारट लागलं पाहिजे, म्हणजे मसाले भात बरोबर होतो. बरं ठीक आहे, ओके. कळालं. आता इथे वेदला भूक लागली होती म्हणून त्याला अंड्याची पोळी केली आणि नादी लावायला त्याला थोडंसं ऑर्गॅनो आणि चीज टाकून दिलं आणि पिझ्झासारखं कट करून दिलं. तो पण खुश आणि हेल्दी पण झालं आणि सगळं खाईल पण, म्हणजे मला पण टेन्शन नाही परत काही करण्याचं. अंड्याची पोळी कशाला केली? पोळी नाहीये, पिझ्झा. आणि आता घरात म्हातारे माणसं असल्यावर त्यांना तर काही भात जमत नाही. भात
असला आणि नसला तरी त्यांना भाकरी पाहिजेच असते. त्याच्यामुळे एक भाकरी केली, थोडंसं पिठलं केलं आणि मग झालं. स्वयंपाक झाला सगळा, कारण चपाती वगैरे पण खूप होतं. दुपारच्या बऱ्याच चपात्या होत्या, आमरस केलं होतं त्याच्यामुळे चपात्या पण बऱ्याच उरल्या होत्या. पिठलं तर काही तव्यावरच केलं. एक कांदा टाकला चिरून, बेसन पीठ पण मिक्स करून ठेवलंच होतं. तेल टाकलं, कांदा नीट फ्राय करून घेतला, जिरी मोहरी टाकली, हळद टाकली, लाल मिरची टाकली. आता गावाला तुम्हाला पण माहिती आहे चणचणीत खायला लागतं. सासूबाईंनी आधी सांगितलं होतं चणचणीत कर जरा, म्हणून मग मिरची जास्त टाकली आणि बेसन पीठ दिलं मिक्स केलेलं टाकून. 2 मिनटं झाकून ठेवलं, झालं पिठलं. आता हे जे बेसन आहे ना ते मला पातळपेक्षा हे जास्त बेसन आवडतं. तुम्ही पण एकदा ट्राय करून पहा. गुठळ्या पण नाही बनत आणि छान बनतं तव्यावरचं बेसन. कढईपेक्षा तव्यात जास्त छान बनतं. आणि मसाले भात त्याला काही नसून काही नव्हतं, जे घरात होतं तेच टाकलं तरी एवढा भारी झाला होता ना. मला तर लग्नात पूर्वी बनवायचे ना त्याच मसाले भाताची आठवण झाली, हा मसाले भात खाऊन.